तर आता तुम्हाला क्लायंट्स हवे आहेत, बरोबर? आता आपण क्लायंट्स पर्यंत पोहोचतो. आता आपल्याला काम हवं आहे, हे खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. सुरुवात कुठून करायची? तर काल मी एक व्हिडिओ पोस्ट केली होती, ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की 2 मिनिटामध्ये ₹200 जे असतील तर ते कसे कमवायचे, आणि पूर्ण डिटेलमध्ये ट्युटोरियल जो होता तर तो दिला आहे मी इथे. आणि तुमचे भरपूर कॉमेंट्स आलेले आहेत की आम्हाला डिझायनिंग येतं, सगळं करता येतं, पण जे डिझाईन्स आम्ही बनवतो ना तर ते आम्हाला सेल करता येत नाही. तर मार्केटिंग कशा पद्धतीने करायची, विकायचं कोणाला, तर ते सांगा. कारण भरपूर युट्यूबवरती अशा टाईपचे मार्केटिंगचे जे काही व्हिडिओज असतील ना तर ते खूप कमी प्रमाणात. आणि आज वाजलेत आता रात्रीचे 12:15 वाजले, जर तुम्हाला दिसत असेल तर. आणि मी तुमच्यासाठी स्पेशली हा जो व्हिडिओ असेल तर ते रेकॉर्ड करते, आणि इथून पुढे मी तुम्हाला कम्प्लीट मार्केटिंगचा कोर्स देणार आहे. कारण माझी अशी इच्छा आहे की जर तुमच्याकडे स्किल असेल आणि जर तुम्ही त्या स्किलच्या माध्यमातून इन्कम जनरेट करू शकत नाही आहे ना, तर त्या स्किलच्या व्हॅल्यू झिरो आहे लिटरली. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे तुमची स्किल मार्केट करा आणि चांगल्या पद्धतीने इन्कम जो असेल तर तो जनरेट करा. तर कम्प्लीट मार्केटिंगची सिरीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट एक 10 तरी व्हिडिओज मी बॅक टू बॅक जे असतील ना तर ते अपलोड करणार आहे. त्यामुळे कम्प्लीट व्हिडिओ बघा, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे व्हिडिओ स्किप करू नका. ओके, सो लेट स्टार्ट द लेक्चर. तर मार्केट युअर एजन्सी, ठीक आहे. मार्केटिंगच्या या कम्प्लीट एक छोट्याशा मिनी कोर्समध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करते. तर काही रूल्स आहेत, हा जो वर्कशॉप असेल तर तो अटेंड करण्यासाठी. तर ते आधी मी सगळ्यात पहिला तुम्हाला सांगते, समजून सांगते, आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण कोर्स जो असेल ना तर तो स्टेप बाय स्टेप चालू करूया, ठीक आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट रूल आहे की कम्प्लीट कोर्स जो असेल ना तर तो तुम्हाला अटेंड करायचा आहे. आणि फक्त अटेंड करायचं नाही आहे, तर एक डायरी मेंटेन करायची आहे. आणि सगळ्या ज्या काही काही गोष्टी मी सांगतेय, ठीक आहे, ज्या तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत, तर त्या तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये, तुमच्या डायरीमध्ये ज्या त्या लिहून घ्यायच्या, ठीक आहे. त्याच सोबत कुठलाही पॉइंट किंवा कुठलंही लेक्चर मिस करू नका, फास्ट फॉरवर्ड करू नका. अगदी स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आता फक्त स्किल्स इम्पॉर्टंट नाही आहेत, आतापर्यंत तुम्ही स्किल्स शिकलेले आहात, ठीक आहे. तुम्हाला ग्राफिक्स येतं, सोशल मीडिया अकाउंट्स तुम्हाला हँडल करता येतात, राईट. तुम्हाला स्किल्स येतात. तर आता वेळ आहे, आपल्याकडे जे काही स्किल्स आहेत तर त्याला आता आपण इन्कम मध्ये कन्वर्ट करणार आहोत, ठीक आहे. आणि हा एक खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, जो की तुम्ही अजिबात स्किप करू नका. जे काही मी मेथड्स तुम्हाला सांगते, ठीक आहे, ज्या काही गोष्टी मी शिकवते तर त्या ॲज इट इज इम्प्लिमेंट करा. याच्यामध्ये कोणताही डाऊट तुम्हाला आला तर फील फ्री टू आस्क, ठीक आहे. विचारू शकताय तुम्ही, पण थांबायचं नाही आहे. हा एकच रूल आहे, आणि या एक रूल मध्ये तुम्हाला हा जो कम्प्लीट कोर्स असेल ना तर तो आपण पूर्ण करणार आहोत, आणि इन्कम जो असेल तर तो आपण जनरेट करणार आहोत. कारण आपलं गोल आहे की वर्क फ्रॉम होम थ्रू आपल्याला इन्कम जो असेल तर तो जनरेट करायचा आहे. ओके, सो एक्साइटेड आहात सगळे? सो लेट्स स्टार्ट. ठीक आहे. तर स्टेप बाय स्टेप मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिला, ठीक आहे, सगळ्यात पहिला, तर काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहिती नसेल. तर जे काही आता आपण स्किल शिकलेले आहेत, ठीक आहे, जे काही आपण स्किल शिकलेली आहे तर ते तुम्ही 2 मेथड्समध्ये ते अप्लाय करू शकताय. तर सगळ्यात पहिली म्हणजे तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकताय, आणि दुसरी म्हणजे तुम्ही तुमची सोशल मीडिया एजन्सी जी आहे तर ती चालू करू शकताय. आता फ्रीलान्सिंग म्हणजे काय असतं, एजन्सी म्हणजे काय असतं, परत फक्त काय असतं नाही, हे करायचं कसं, ठीक आहे. काय असतं हे भरपूर जणांना माहिती असेल, ठीक आहे, पण करायचं कसं हे मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवात कुठून करायची, ठीक आहे. अगदी मी तुम्हाला सुरुवातीपासून पूर्ण जो काही रोडमॅप असेल ना तर तो सांगणार आहे. तर आता फ्रीलान्सिंग म्हणजे काय आणि एजन्सी म्हणजे काय. तर फ्रीलान्सिंग म्हणजे काय, इथे बघा, हे तुम्ही आहात, ठीक आहे. मी थोडस झूम करते, सेम पार्ट, ठीक आहे. आता फ्रीलान्सिंग म्हणजे काय, हे तुम्ही आहात, ठीक आहे, या तुम्ही आहात. तुम्ही काय करताय, आता तुमच्याकडे स्किल आहे, ठीक आहे, तुम्ही स्किल शिकलेली आहे, तुम्हाला ग्राफिक्स बनवता येतात, अकाउंट्स वगैरे हँडल करता येत असतात, ठीक आहे. तर आता तुम्हाला क्लायंट्स हवे आहेत, बरोबर. आता आपण क्लायंट्स पर्यंत पोहोचतो. आता आपल्याला काम हवं आहे, हे खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. तर त्यासाठी, ठीक आहे, काम मिळवण्यासाठी तुम्ही डेली कॉल्स करताय, ठीक आहे, डेली कॉल्स करताय. जे काही मी तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगेन, ठीक आहे, कॉलिंगची ऍक्टिव्हिटी सांगेन, व्हॉट्सअपची ऍक्टिव्हिटी सांगेन मी थ्रू आउट द लेक्चर तुम्हाला, ठीक आहे. तुम्ही डेली कॉल्स करताय, जे काही तुमचे ठरलेले कॉल्स असतील ते तुम्ही डेली करताय. काही फॉलोअप तुम्हाला द्यायचं असेल किंवा इन्फॉर्मेशन काय पाठवायची असेल तर मग ती तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवताय, तुम्हीच पाठवताय, बरं. कॉल्स पण तुम्हीच करताय, व्हॉट्सअपवरती माहिती जी असेल ना तर ती पण तुम्हीच पाठवताय, ठीक आहे. त्या क्लायंटसाठी जे काही ग्राफिक्स असतील ना तर ते
डिझाईन देखील तुम्हीच करताय त्यांच्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंगली. ठीक आहे, जसं की काही फेस्टिवल आहे तर मग फेस्टिवल पोस्ट असतील किंवा त्यांचे काही ऑफर आहे तर त्या अकॉर्डिंगली जे काही तुमच्या पॅकेजमध्ये 10 पोस्ट आहेत 20 पोस्ट आहेत तर ते तुम्ही त्यांच्यासाठी प्रोव्हाइड करताय. ठीक आहे, सोबतच त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स जर हँडल करायचे असतील तर ते देखील तुम्ही करताय. ठीक आहे, ऍज सोशल मीडिया मॅनेजर जे काम असेल तर ते पण तुम्ही करताय. जसं की काही पोस्टिंग असेल त्यांचं, ठीक आहे, काय शेड्यूल करणार आहात, एखादी स्टोरी लावायची आहे, एखादी रील अपलोड करायची आहे, एखादा पोस्ट ठेवायचा आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. सोशल मीडियाचे अकाउंट हँडल तुम्ही करताय. ठीक आहे, सोबतच कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे आता बघा सध्या क्लायंट्सला फक्त ग्राफिक्स चालतात का नाही, तर ग्राफिक्स सोबत क्लायंटला रील्स पण लागतात, व्हिडिओज पण लागतात. मग व्हिडिओ एडिटिंग करायचे असतात, तर रील्स एडिट करायचे असतात, तर ते पण तुम्हीच करताय. ऍज अ फ्रीलान्सर हे पण तुम्हीच करताय. आणि ओव्हरऑल तुमचा जो काही बिझनेस असेल, तुमचं जे काही काम असेल ना, तर ते ग्रो कसं होणार आहे, ठीक आहे, इकडे पण तुम्हीच लक्ष देताय. ठीक आहे, म्हणजे दिवसभरामध्ये डे टू डे टास्क जे काय असतील, कॉलिंग असेल, व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी असतील, फॉलोअप्स असतील, ग्राफिक्स असतील बनवायचे, सोशल मीडिया अकाउंट हँडलिंग असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल, रील्स एडिटिंग असतील किंवा मग पूर्ण तुमचा ओव्हरऑल ग्रोथचा जो काही स्ट्रक्चर असणार आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हीच करताय. ठीक आहे, फ्रीलान्सिंग म्हणजे काय, तुम्ही स्वतः करताय या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आणि आता आपण बघूयात एजन्सी म्हणजे काय. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डिफरन्स काय असतं. आता एजन्सीमध्ये इथे तुम्ही आहात या तुम्ही आहात, ठीक आहे, हे तुम्ही स्वतः आहात. आता तुमच्याकडे काय आहे, एजन्सी म्हणजे तुमच्याकडे टीम असते जी कशी बिल्ड करायची तर तेही मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, टीम कशी बिल्ड करायची अगदी विदाऊट स्ट्रेस घेता, कुठलंही फायनान्शियल बर्डन न घेता टीम कशी मोठी करायची वाढवायची तर ते मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, आता जस्ट मी तुम्हाला कन्सेप्ट सांगते. इथे बघा ह्या तुम्ही आहात. ठीक आहे, आता तुमच्याकडे एक ग्राफिक डिझायनर आहे जे की तुमचं जे काही ग्राफिक्सचं काम असेल ना तर ते करेल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तो जो वेळ असेल तर तो ओव्हरऑल तुमचं जे काही बिझनेस ग्रोथ असेल तर तिकडे तो जो वेळ असेल तर तो तुम्ही घालवू शकताय बिझनेस ग्रोथसाठी. तो वेळ तुम्हाला मिळेल. सोबतच तुम्हाला कॉलिंग पण आता करायचं नाही. कॉलिंगसाठी पण तुम्ही एक सेपरेट टीम ठेवलेली आहे जे की कॉल्स आणि व्हॉट्सअप फॉलोअप्स वगैरे जे काय असेल ना तर ते ती हँडल करेल. ठीक आहे, ह्या गोष्टी झाल्या. इकडे पण तुम्ही डेलिगेट केलं, तुमचं जे काही काम होतं तर ते इतरांवरती सोपवलं. डेलिगेट म्हणजे काय, आपण इतरांवरती सोपवतो, राईट. सोबतच आता तुमच्याकडे एक सोशल मीडिया मॅनेजर आहे जी की तुमच्या क्लायंटचे सोशल मीडिया अकाउंट जे काय असतील ना तर ती हँडल करेल. ठीक आहे, म्हणजे एखादी पोस्ट अपलोड करायची आहे, रील्स अपलोड करायची आहे, स्टोरी ठेवायची आहे, तर या सगळ्या गोष्टी डेली अकाउंट हँडलिंग जे असेल, ऑर्गॅनिक असेल इनऑर्गॅनिक असेल तर या दोन्ही गोष्टी ती करेल. ठीक आहे, सोशल मीडिया मॅनेजरचं काम जे काय असेल तर त्या सगळ्या गोष्टी ती तिकडे करेल. ठीक आहे, सोबतच तुम्हाला काही व्हिडिओज वगैरे एडिट करायचे असतील तर एक व्हिडिओ एडिटर पण तुमच्याकडे असेल. रील्स तुम्हाला एडिट करायचे असतील तर रील एडिटर पण असेल. ठीक आहे, त्यामुळे बऱ्यापैकी तुमची ही जी काही एक्स्ट्राची कामं होतीत ना, ठीक आहे, ही जी काही एक्स्ट्राची कामं होती जी की तुम्ही डेलिगेट करू शकताय तर ती आता तुम्ही हळूहळू हँड ओव्हर करताय. एक एजन्सी सेटअप तुम्ही बनवलाय आणि तुमची जी काही कामं असेल तर ती ऍज अ ग्राफिक डिझायनर, ऍज अ सेल्स पर्सन, व्हिडिओ एडिटर आणि ऍज अ सोशल मीडिया मॅनेजर तुम्ही ती जी कामं असेल तर ती इतरांना दिलेत. आता तुमच्याकडे भरपूर वेळ राहतो. ठीक आहे, दिवसातून तुम्ही एक 2-3 तास या सगळ्या गोष्टींमध्ये घालवायचा सुरुवातीला. हळूहळू तुमचं क्लायंट्स वाढतील, हळूहळू तुमचं काम वाढेल, तुम्ही स्केल करताय. ठीक आहे, त्यामुळे एक स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट तुमच्या सोबत होऊन जाईल. एक 2-3 क्लायंट्स, एक 4-5 क्लायंट्स इझिली आपण हँडल करू शकतो. पण त्याच्यावरती जर तुमचे क्लायंट्स जात आहेत, तुम्हाला त्याच्याही पेक्षा जास्त पैसे कमवायचे असतील तर नक्कीच तुमच्यासाठी एजन्सी मॉडेल जे काय असेल ना तर ते बेस्ट आहे. जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील, स्केल करायचं असेल, मोठ्या लेवलला तुम्हाला काम करायचं असेल तर एजन्सी तुमच्यासाठी बेस्ट आहे. ठीक आहे, आता इथे स्केल कसं करायचं, काय करायचं तर या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन. ठीक आहे, आता सुरुवातीला ठीक आहे इथे काय आहे की एकच पर्सन तुम्ही स्वतः आहे जे की तुमचं जे काही काम असेल तर ते हँडल करताय. युजली तुमचे क्लायंट्स एक 5 क्लायंट्स तुम्ही हँडल करू शकताय. ठीक आहे, मॅक्झिमम 5 क्लायंट्स. 6वा क्लायंट आला की तुम्हाला लगेच एजन्सी लागेल, तुम्हाला टीम मेंबर्स लागतील, नाही तर ते तुमच्यासाठी खूप जास्त बर्डन होईल आणि मग तुम्ही त्याच कंटिन्युअसली फक्त 5-6 क्लायंट्स वरतीच काम करताय आणि एक स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट तयार होईल आणि मग तुमचं ते ग्रो पण होणार नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला मग इकडे शिफ्टच करावं लागेल. ठीक आहे, इन्कम डिपेंड्स ऑन युअर टाइम. तुम्ही जर आज काम केलं तर तुम्हाला पैसे मिळतील. तुम्ही जर या महिन्यामध्ये काम केलं तरच तुम्हाला पैसे मिळतील फ्रीलान्सिंग मध्ये. ठीक आहे, तुम्ही जर या महिन्यात अवेलेबल नाही आहे, काही फंक्शन्स वगैरे तुम्ही अटेंड करताय, तुम्ही अवेलेबल नाही आहे तर तुमचं काम थांबलं इथे
फ्रीलान्सिंग म्हणजे एक छोटा मॉडेल असतो, ठीक आहे. तर पर्सनल ब्रँड मॅटर्स लॉट. इथे तुमचा स्वतःचा ब्रँड असेल तर तो मॅटर करतो, ठीक आहे. आता एजन्सीमध्ये तसं नाहीये. इन्कम स्केलेबल आहे. तुम्ही समजा एक 15-20 दिवस गेलाय बाहेर, पण तुम्ही काम देऊन गेलाय, ठीक आहे. सेल्सच्या टीमला तिचं काम दिलेलं आहे, तिला जे काही 15-20 दिवसाची कॉलिंग ऍक्टिव्हिटी असेल तर ती तुम्ही तिला देऊन गेलेला आहात. ग्राफिक्स ऑलरेडी जे काही क्लायंट्स असतील, त्यांचे जे काही ग्राफिक्स असतील तर ते इकडे आहेत आणि ते ऑलरेडी करून देत आहेत, त्यात करून देतील. सोशल मीडिया अकाउंट हँडल करायचे तर ते नक्कीच करून देतील. जरी तुम्ही नसाल तरी सुद्धा स्मूथली चालतील. फक्त काम तुम्ही व्यवस्थित पद्धतीने डेलिगेट केलं पाहिजे. एडिटिंगचं काम असेल तर ते पण करतील. तुम्ही 15-20 दिवस नाहीये, तुम्ही महिनाभर नाहीये, ठीक आहे. किंवा तुम्ही दुसरा व्यवसाय चालू केला, इकडे तुम्ही एडिटिंगचं वगैरे काम जे असेल तर ते करणार नाही. जस्ट तुम्ही बिझनेस ग्रोथ कडे लक्ष देणार आहे, ठीक आहे. पण तुम्ही इथे पर्सन अपॉइंट केलंय ना, तुमचं जे काही काम असेल तर ते करायला. फक्त चेकआउट करायचं की तुमचं जे काही पर्सन असेल तर ते व्यवस्थित पद्धतीने काम करतंय, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करताय तर इथे तुमचा जो काही इन्कम असेल ना तर तो स्केलेबल आहे. तुम्ही 10-20 क्लायंट्स पण मॅनेज करू शकताय आणि छान प्रोफेशनल पद्धतीने ज्या काही गोष्टी असतील ना तर त्या तुम्ही इकडे हाताळू शकताय. तुमचा जो काही गोल असेल ना तो फक्त आणि फक्त बिझनेस ग्रोथ वरती असेल, त्यामुळे जास्त पैसे इकडे तुम्ही कमवू शकताय, ठीक आहे. तर इकडे तुम्हाला जास्त स्केल करण्याचे चान्सेस आहेत. तर डिफरन्स लक्षात आला तुमच्या की एक्झॅक्टली फ्रीलान्सिंग म्हणजे काय असतं आणि सोबतच एक्झॅक्टली सोशल मीडिया एजन्सी म्हणजे काय असते, ठीक आहे. या दोन मॉडेलमध्ये आपण जे काही काम असेल ना तर ते स्टार्ट करणार आहोत, ठीक आहे. तर सिम्पल लँग्वेजमध्ये जर सांगायचं गेलं तर फ्रीलान्सिंग म्हणजे तुम्ही स्वतःसाठी जॉब करताय, ठीक आहे, जॉब फॉर युअर सेल्फ. आणि एजन्सीमध्ये जर गेला तर बिझनेस विथ सिस्टम, ठीक आहे. इथे काही सिस्टीम्स आहेत तर त्या मी तुम्हाला सांगेन कशा बिल्ड करायच्या, पण सिस्टीम्सचा वापर करून तुम्ही स्वतःसाठी एक स्केलेबल बिझनेस जो असेल ना तर तो तुम्ही स्टार्ट करता, ठीक आहे. तर मी तुम्हाला, ठीक आहे, आता मी लास्ट 5 to 6 इयर्स या फील्डमध्ये काम करते, सोशल मीडिया एजन्सीमध्ये मी काम करते, ठीक आहे. आणि माझं जे काही काम होतं तर ते मी फ्रीलान्सिंग पासून चालू केलेलं आहे, ठीक आहे. तर माझं एक ऑनेस्ट जो ऍडवाइस तुमच्यासाठी असेल ते म्हणजे लगेचच आता स्किल शिकल्यानंतर लगेचच तुमची स्वतःची एजन्सी चालू करू नका, ठीक आहे. सगळ्यात पहिला काय करा, फ्रीलान्सर म्हणून काम करा. डेली जे काय असतील 10 कॉल्स असतील, 10 फॉलोअप्स असतील तर 10 तर तुम्ही करू शकताय, राईट. डेली एक 2-3 ग्राफिक्स असतील, ठीक आहे. काही अकाउंट हँडल करायचे असतील, काही रील्स बनवायचे असतील, ठीक आहे. ओव्हरऑल बिझनेस स्ट्रॅटेजी कशी ग्रो करायची तर तिकडे लक्ष द्यायचं असेल तर हे तुम्ही करू शकता, ठीक आहे. त्यामुळे सुरुवातीला काम करताना आजपासूनच तुमचं जे काही काम असेल ना तर ते ऍज अ फ्रीलान्सर तुम्ही सुरू करा. तुम्ही एकट्यापासून 1 मॅन आर्मी, ठीक आहे. 1 मॅन आर्मी 1 वुमेन आर्मी. तुमचं जे काही काम असेल तर ते तुम्ही चालू करा. सुरुवातीचे एक 2-3 क्लायंट्स तुम्ही घ्या पहिला, ठीक आहे. एक 2-3 क्लायंट्स तुम्हाला येतील तर ते क्लायंट घ्या. ऑटोमॅटिकली तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो असेल ना तर तो अगदीच हाय होईल, ठीक आहे. क्लायंट आल्यानंतर त्यांच्या रिक्वायरमेंट्स लक्षात येतील तुमच्या की बाबा कसं काम असतं, काही पद्धतीने असतं. भरपूर गोष्टी चुकतील आणि त्या चुकातून करेक्शन्स पण तुम्ही करताय, ठीक आहे. पण एकदा झालेली चूक परत करायची नाही हे मात्र आपण लक्षात ठेवायचं आणि त्या अकॉर्डिंगली तुमचा जो काही कॉन्फिडन्स असेल ना तर तो जास्त वाढतो. आणि मग तुम्ही तुमचं जे काही रूपांतर आहे तुमच्या फ्रीलान्सिंगचं तर ते तुम्ही एजन्सीमध्ये कन्वर्ट करू शकता, ठीक आहे. म्हणजेच काय की पहिला स्किल शिका, ठीक आहे. पहिला डेव्हलप करा तुमची स्किल व्यवस्थित, फ्रीलान्सिंग करून छान पद्धतीने लक्षात घ्या जे काही तुमचं मार्केट आहे ते आणि मग तुम्ही तुमचं जे काही काम असेल ना तर ते स्केल करण्याचा प्रयत्न करा. स्केल करणं म्हणजे काय तर वाढवणं, ठीक आहे. तुमचं जे काही काम असेल तर ते वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, ठीक आहे. त्यामुळे 2 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील की एक्झॅक्टली फ्रीलान्सिंग म्हणजे काय असतं आणि एजन्सी म्हणजे काय असतं. सुरुवात आपण फ्रीलान्सिंग पासून करायची आणि मग जास्त काम तुमचं वाढत गेलं, एक 2-3 क्लायंट्स तुम्हाला मिळाले की मग तुम्ही सोशल मीडिया एजन्सी तुमची जी असेल तर ते चालू करू शकताय, ओके. या अकॉर्डिंगली तुमचं जे काही काम असेल तर ते चालू होईल, ठीक आहे. तर हा होता आपला आजचा मॉड्यूल नंबर 1. उद्याच्या प्रेझेंटेशनमध्ये, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण अजून डीप मध्ये जे असेल ना तर ते डिस्कस करणार आहोत. त्यामुळे तुमचे जे काय लेक्चर्स असतील तर ते कम्प्लीट बघा, एक बुक मेंटेन करा आणि त्या अकॉर्डिंगली तुमचे जे काही प्लॅन्स असतील तर ते नोट डाऊन करा, ओके. ओके, सो लेट स्टार्ट द लेक्चर. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की फ्रीलान्सिंग आणि एजन्सी मधला जो काही डिफरन्स आहे तर तो काय आहे, ठीक आहे. तर आता तुमच्या एक्झॅक्टली लक्षात आलं की आपल्याला सुरुवात जी आहे तर ती आपल्याला फ्रीलान्सिंग पासून करणार आहोत, ठीक आहे. तर आता ऍज अ फ्रीलान्सर, ऍज अ एजन्सी सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुमचा निश सिलेक्ट करायचा, ठीक आहे. निश सिलेक्ट करायचा. तर निश म्हणजे काय, NICHE, निश म्हणजे काय, ठीक आहे. आता आपण असं म्हणतोय, ठीक आहे. आता आपण असं म्हणतोय की आय हेल्प बुटीक ओनर्स ग्रो ऑन इंस्टाग्राम, तर हे प्रॉपर आहे, ठीक आहे.
पण असं म्हणतोय की आय डू मार्केटिंग फॉर एव्हरीवन. ठीक आहे, तर समोरची व्यक्ती कन्फ्युज होईल. ठीक आहे, आता एव्हरीवन म्हणजे एक्झॅक्टली कोण कोण. ठीक आहे, आपण सलूनसाठी पण बनवतोय, इंटेरियर डिझायनरसाठी पण बनवतोय, जिमसाठी पण बनवतोय, हॉटेल्स, रेस्टॉरंट, स्कूल्स असतील, ठीक आहे, किंवा मग काही कोचेस असतील, काही अकॅडमीज असतील, कोणासाठी. ठीक आहे, आपण रॅन्डमली कोणताही आपल्याकडे एखादा व्यक्ती येतो आणि त्याच्यासाठी जी काही आपण डिझाईन असेल तर ती बनवतो. ठीक आहे, तर ही जी असेल ना तर ती चुकीची पद्धत आहे. ठीक आहे, जर तुम्हाला प्रोफेशनली काम करायचं असेल, ठीक आहे, जर तुम्हाला स्केल करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला एका फील्डमध्ये एक्सपर्ट बनावं लागेल. ठीक आहे, आणि त्यासाठी इन्स्टेड ऑफ सेईंग की आय डू मार्केटिंग फॉर एव्हरीवन, मी सगळ्यांसाठी मार्केटिंग करतो, असं म्हणण्यापेक्षा तुम्ही असं म्हणू शकता की आय हेल्प बुटीक ओनर्स ग्रो ऑन इंस्टाग्राम. ठीक आहे, आता बुटीक म्हणजे काय, क्लोथिंग रिलेटेड आहे. ठीक आहे, तुम्ही इथे तुमचा निश जो काय असेल तर तो सिलेक्ट करू शकताय. ठीक आहे, आता इथे काही निशचे आयडियाज जे आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही सलोन्स घेऊ शकताय, जिकडे ग्राफिक्स पण खूप जास्त प्रमाणात लागतात, रील्सही लागतात. ठीक आहे, सोबतच सोशल मीडिया अकाउंट्स जे असतील ना तर ते पण त्यांचे हँडल करून लागतात. इंटेरियर डिझायनर्स पुन्हा हाय पेइंग क्लायंट्स आहेत. ठीक आहे, इकडे यांना सोशल मीडिया अकाउंट्स हँडल करून लागतात, डिजिटल मार्केटिंग करून लागतंय. ॲज अ एजन्सी तुम्ही जर मोठ्या प्रमाणात स्केल करताय, एजन्सी स्टार्ट करताय, तुमच्याकडे सोशल मीडिया मॅनेजर्स वगैरे आहेत, ग्राफिक डिझायनर्स आहेत, तर नक्कीच तुम्ही हा जो क्लास असेल तर तो टार्गेट करू शकता. हाय पेइंग क्लायंट्स आहेत, अगदी 10-12 हजार रुपये जरी तुम्ही चार्ज केले ना तरी पण जर तुमची सर्व्हिस चांगली असेल तर ते तुम्हाला पे करतात. राईट, त्याचसोबत जिम्स आहेत. ठीक आहे, जिम इंडस्ट्री सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता, जिकडे तुम्हाला फोटोज लागतात, रील्स लागतात, त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हँडल करू शकता. रेस्टॉरंट्स आहेत. ठीक आहे, सॉरी, हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, स्कूल्स आहेत, अदर अकॅडमी, एखादी कोर्स हे क्लासेस असतील तर ते आहेत, तर त्या अकॉर्डिंगली, किंवा मग इंडिव्हिज्युअल कोचेस असतील. ठीक आहे, जसं की माइंडसेट कोच असेल. ठीक आहे, अशा टाईपचे काही कोचेस असतील तर ते सुद्धा, त्यांना सुद्धा त्यांचे ग्राफिक्स बनवून लागतात, वेबिनारचे वगैरे, किंवा मग सोशल मीडिया अकाउंट्स जे काही असतील ना तर ते त्यांना हँडल करून लागतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यात पहिला डिसाईड करा की एक्झॅक्टली आपण जे काही सर्व्हिस देणार आहोत ना तर ती कोणासाठी देणार आहोत. त्यामुळे थोडंसं तुमचं जे काही विजन असेल ना तर ते बेटर राहील. सोबतच एकदा की तुमचं डिसाईड झालं ना की तुमचा आयसीपी जो असेल ना तर तो कॅल्क्युलेट करा. तुमचा जो काही प्रोफाईल असेल ना तर तो बघा. आयसीपी म्हणजे काय, आयडियल कस्टमर प्रोफाईल. तुमचा आयडियल कस्टमर कोण आहे, जसं की एकतर तुम्ही जेंडर पण कन्सिडर करू शकता त्याच्यामध्ये जर असेल तर. ठीक आहे, आता जेंडरमध्ये तुम्ही मेल किंवा मग फिमेल कन्सिडर करू शकताय. आता बघा, जसं की अकॅडमीमध्ये माझ्या म्हटलं तर मी ओव्हरऑल सगळ्यांसाठी जे काय कोर्सेस असतील तर ते कोणीही करू शकतं. माझे कोर्सेस अकॅडमीमध्ये जे काही मी कोर्सेस बनवलेले आहेत तर ते कोणीही करू शकतं. ठीक आहे, एखादी वर्किंग प्रोफेशनल करू शकते, हाऊस वाईफ करू शकते, वर्किंग असेल तर करू शकते, स्टुडंट करू शकतात, मेल फिमेल कोणीही करू शकते. ठीक आहे, पण ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळी तुम्ही बघताय तर जो काही माझा टार्गेटेड ऑडियन्स आहे तर तो फिमेल आहे. ठीक आहे, महिला आहे. ठीक आहे, हाऊसवाईफ आहे, ज्यांना घरातून काहीतरी करायचं आहे, आणि त्या अकॉर्डिंगली जे काही मग स्ट्रॅटेजीज असतील, मार्केटिंगसाठी जे काही कॅम्पेन्स असतील ना तर ते आपण छान पद्धतीने तिकडे हे करू शकतो, प्रोग्राम करू शकतो, रन करू शकतो. ठीक आहे, आणि त्यासाठी तुम्हाला सुद्धा तुमचा जो कोण ऑडियन्स आहे, तुमचे जे कोण आयडियल कस्टमर्स आहेत ना तर ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. त्यांचं म्हणजे एक तर जेंडर काय आहे, महिला आहेत, पुरुष आहेत, किंवा मग दोन्ही आहेत, त्यांचं वय काय आहे, कोणत्या कॅटेगरी मधले आहेत. आता जर स्टुडंट्स असतील तर नक्कीच वय त्यांचं 24-30च्या आसपास असेल, आतच असेल. पण जर ते वर्किंग प्रोफेशनल्स वगैरे असतील तर नक्कीच त्यांचं एज 28-25 पासून पुढे. ठीक आहे, 40-50-60 पर्यंत तुम्ही टार्गेट करू शकताय. व्यवसाय कोणता करतात तर ते पण तुम्ही कन्सिडर करायचंय की कोणता व्यवसाय तुम्ही टार्गेट करणार आहात, सलोन करणार आहात, आज तुम्हाला डिसाईड करायचंय. ठीक आहे, एक्झॅक्टली तुम्ही कोणत्या व्यवसायासाठी काम करणार आहात. आता सुरुवातीला एकापासून चालू करा, नंतर तुम्ही 1-2 मध्ये सुद्धा शिफ्टचे असेल तर ते होऊ शकताय. एजन्सी तुम्ही स्टार्ट केलेत ना की मग तुम्ही मार्केटिंग फॉर ऑल करू शकताय, पण ते सुद्धा एका वेगळ्या युनिक मेथडमध्ये. तर ते पण मी तुम्हाला तिकडे सांगेन. सोबतच त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत. ठीक आहे, ज्यांना तुम्ही टार्गेट करणार आहात त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत. जसं की सलोन ओनर्स आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत की त्यांना रीच हवा आहे. ठीक आहे, लोकल मार्केटिंग त्यांना करायची, त्यांना रीच हवा आहे, किंवा मग त्यांना ग्राफिक्स हवे आहेत त्यांच्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंगली. इंटेरियर डिझायनर्सना पण लीड्स हवे आहेत. ठीक आहे, सोबतच त्यांचं सोशल मीडिया प्रेझेन्स व्यवस्थित मेंटेन करायचं आहे. ग्राफिक्सला पण सेम लोकलचे रीच हवे आहेत त्यांना. ठीक आहे, लोकलचे रीच हवे आहेत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स व्यवस्थित ठेवायचे आहेत. सोबतच काही ऑफर्स आहेत, काही कॉम्बो पॅकेजेस असतील तर ते मग त्यांना तिकडे डिझाईन जे असतील तर ते करून हवे आहेत. ठीक आहे,
हॉटेल्स असतील तर काही वेकेशनचे प्लॅन्स वगैरे असतील तर पोस्टर्स डिझाईन करून लागतात. ठीक आहे, तर त्यांच्या अकॉर्डिंगली तुम्ही जे काही त्यांना प्लॅन्स देऊ शकताय ना, तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही वर्कआउट जे असेल तर ते करू शकता. ठीक आहे, तर आजचा तुमचा टास्क असणार आहे की सगळ्यात पहिलं तुम्हाला निश ठरवायचं आहे की कोणत्या निशमध्ये तुम्ही काम करणार आहात. ठीक आहे, तुमचा निश काय असणार आहे, तुमचा आयडियल कस्टमर कोण असणार आहे, कोणासाठी तुम्ही काम करणार आहात, त्यांचे प्रॉब्लेम्स काय असणार आहेत. ठीक आहे, तर या 2 ओव्हरऑल गोष्टी ज्या असतील ना, तर त्या तुम्हाला तिकडे कन्सिडर करून घ्यायच्यात आणि लिहून ठेवायच्या. ठीक आहे, एक्झॅक्टली तुम्ही कोणासाठी काम करणार आहात. सोबतच तुम्हाला आज एक काम करायचं आहे, ते म्हणजे तुमचं एकतर इंस्टाग्रामचं अकाउंट, ठीक आहे, इंस्टाग्रामचं अकाउंट तुमचं स्वतःचं तुम्हाला चालू करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं नाव देऊ शकताय किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायाचं नाव देऊ शकताय. ठीक आहे, जसं की मी माऊली बिझनेस दिलं, माझं जे काही ब्रँडिंग असेल, ठीक आहे, माझी जी काही ऍडव्हर्टाइजमेंट असेल तर ती मी स्वतः करते, त्यामुळे मी माझा लोगो इकडे ऍड केलाय. मी माऊलीचा पण लोगो ऍड करू शकते. ठीक आहे, ऍज अ बिझनेस तुम्ही स्वतःचा, जर तुम्ही पर्सनल ब्रँडिंग करताय तर स्वतःचाही फोटो ऍड करू शकता किंवा मग तुमच्या कंपनीचा जो काही लोगो असेल तर तो तिकडे तुम्ही ऍड करू शकता. तुमचा जो काही बायो असेल तर तो सेट करून घ्या. जसं की आता हा अकॅडमीचा आहे, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली एजन्सीचा, ठीक आहे, तुमचं जे काही एजन्सीचं नाव असेल, तुम्ही काय काय करताय, जसं की तुम्ही ग्राफिक्स बनवताय, रील्स बनवून देताय, तुम्ही छोट्या व्यावसायिकांना ग्रो करायला मदत करताय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती. ठीक आहे, आता हा जो बायो असेल इंस्टाग्रामचा बायो, तर तो देखील तुम्ही चॅट जीपीटीला, ठीक आहे, जसं की तुम्हाला आता ग्राफिक्स तुम्ही केलेलं असेल, तुम्ही सोशल मीडिया अकाउंट हँडलिंग केलं असेल, तर तुम्हाला चॅट जीपीटीचा जो काही पार्ट असेल तो एक्सप्लेन केलेला आहे. तर चॅट जीपीटीला तुम्ही सिम्पली प्रॉम्प्ट दिलेत की मला माझ्या व्यवसायासाठी इंस्टाग्रामचा बायो डिझाईन करून हवा आहे, तर त्या अकॉर्डिंगली ते जनरेट करून देईल. त्या अकॉर्डिंगली तुम्हाला जे काही कस्टमायझेशन करायचे तर ते करा. पण इकडे एक्झॅक्टली तुमचे जे काही सर्व्हिसेस असतील ना तर ते यायला हवेत. सोबतच तुमचा मोबाईल नंबर, आता हा मी कम्प्युटरवरती ओपन केला, इथे ना जर मोबाईलवरती ओपन केला इथे तुम्हाला मोबाईल नंबर सुद्धा दिसतो, एक म्हणजे कॉल नावचा ऑप्शन दिसतो किंवा मग व्हॉट्सअपचा. ठीक आहे, त्यामुळे काय होतं की तुम्हाला तिकडे डायरेक्ट तुम्हाला कोणतीही व्यक्ती जी असेल ना तर ती कॉन्टॅक्ट करू शकते. ठीक आहे, त्यामुळे आजचे टास्क आहे की तुमचे स्वतःचे सोशल मीडिया अकाउंट जे जे तुम्ही ऍक्टिव्ह ठेवणार आहात. इंस्टाग्राम इम्पॉर्टंट आहे, अगदीच इम्पॉर्टंट आहे इंस्टाग्राम ऍज अ सोशल मीडिया एजन्सी. तुमच्यासाठी इंस्टाग्राम वरती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रेझन्स असणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्यासोबत तुम्ही साईड बाय साईड युट्यूब, फेसबुक हे देखील अकाउंट्स जे असतील तर ते ओपन करून तिकडे तुमचा जो काही बायो असेल तर तो सेट करा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा जो काही कॉन्टेंट असेल तर तो तुम्ही पोस्ट करू शकता. कॉन्टेंट बद्दल आयडियाज तुम्हाला कमिंग लेक्चर्स मध्ये जे असतील ना तर ते मिळून जातील. आजचा टास्क आहे की तुमच्या आयडियल कस्टमर कोण आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुमचे अकाउंट्स ओपन करा आणि इकडे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचा जो काही बायो असेल तर तो सेट करा. ओके, सो आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की आज तुम्हाला काय करायचं आहे. आज तुम्हाला तुमचा जो काही निश असेल ना तर तो सिलेक्ट करायचा. ओके, तर आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. या व्हिडिओजच्या माध्यमातून, या सिरीजच्या माध्यमातून मी तुमची कोणतीही स्किल, तुम्ही ग्राफिक डिझायनर आहात, तुम्ही सोशल मीडिया मॅनेजर आहात किंवा इतर कोणताही तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला एक आयडिया येईल की तुमचं काम जे आहे तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचायचं. एक बिझनेस मॉडेल जो असतो आपला घरातून वर्क फ्रॉम होमचा, तर तो आपण कशा पद्धतीने रेडी करू शकतो. आपलं मार्केटिंग जे असेल, कॉलिंग असेल, व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटीज असतील, भरपूर गोष्टी मी कव्हर करणार आहे, तर कशा पद्धतीने ते आपण करू शकतो. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत, गृहिणींसोबत हा जो व्हिडिओ असेल ना तर तो शेअर करा, कारण आपल्याला स्किलच्या माध्यमातून इन्कम कसा जनरेट करायचा आणि स्पेशली मोबाईलच्या माध्यमातून, तर ते मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जे असेल तर ते पोहोचवायचं आहे. आता जर तुम्हाला स्किलच येत नसेल, ग्राफिक्स कशा पद्धतीने आपण बनवतो, ग्राफिक कसे बनवायचे, एआयचा वापर करून असेल किंवा कॅनवाचा वापर करून असेल, जर तुम्हाला माहिती नसेल तर लास्ट काही व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत तर त्या तुम्ही एकदा चेक करा. आणि तरी पण तुम्हाला जर माझ्याकडून पर्सनल गायडन्स हवा असेल की लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून कसं बनवायचं, तुमचे डाऊट सॉल्व्ह जर करायचे असतील तर नक्कीच आपला 10 जून पासून ग्राफिक्सचा जो काही कोर्स आहे तर तो चालू होतो, जो की अगदीच लाईव्ह असणार आहे. त्याच्यामध्ये मी स्वतः पर्सनली तुम्हाला शिकवते आणि लास्टला तुमचे जे काही डाऊट्स असतील ना तर ते आपण सॉल्व्ह करतो. त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, स्क्रीनवरती सुद्धा नंबर आहे ज्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, भरभरून प्रेम करा, कारण मी खूप एफर्ट्स घेतेय तुमच्यासाठी खूप चांगला आणि व्हॅल्युएबल कॉन्टेंट जो असेल ना तर तो अपलोड करण्यासाठी. थँक्यू सो मच, बाय.